आता एक महत्त्वाची बातमी आहे। अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे। मुंबईतील वायबी चव्हाण सेंटर इथे दोघांची भेट झालेली आहे। माळेगाव साखर कारखान्यासंदर्भात भेट झाल्याची माहिती आहे। बारामतीमधील काही कामांसंदर्भात भेट झाल्याची माहिती पुढे येते। अजित पवार आणि शरद पवार यांची भेट झालेली आहे। मुंबईमध्ये वायबी चव्हाण सेंटरमध्ये दोघांची ही भेट झाली आहे। मात्र माळेगाव साखर कारखान्यासंदर्भात ही भेट असल्याची माहिती समोर येते। याशिवाय बारामतीमधील काही कामांसंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झालेली आहे। मुंबईतील वायबी चव्हाण सेंटर इथे दोघांची भेट झालेली आहे। माळेगाव साखर कारखान्यासंदर्भात भेट झाल्याची माहिती आहे। बारामतीमधील काही कामांसंदर्भात दोघांमध्ये भेट झाल्याची माहिती समोर येते। सागर कुलकर्णी या भेटी संदर्भात माहिती देत आहेत। सागर, काही वेळांपूर्वीच अजित पवारांची शरद पवारांची भेट झालेली आहे। अर्थात ही भेट बारामतीच्या तिथल्या स्थानिक तालुक्यांमधल्या काही विषयाच्या संदर्भात आहे असं म्हटलं जातं, कारण की एकमेव फक्त अजित पवार या भेटीमध्ये शरद पवारांच्या भेटीला होते। दुसरी गोष्ट की अजित पवारांच्या इथूनच स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे की माळेगाव कारखान्याच्या संदर्भातले काही प्रश्न आहेत त्या संदर्भात सुरू झाली, पण मुळात इतक्या स्थानिक पातळीवरच्या विषयासाठी अजित पवार हे अचानक वायबी टाउन सेंटर इथे एकटे आलेले आणि त्यांनी शरद पवारांची भेट घेतली। जवळपास 20 ते 25 मिनिटं ही भेट होती आणि मग फक्त स्थानिक पातळीवरच्या विषयाची चर्चा झाली की त्याशिवाय अन्य काही विषयांवर चर्चा झाली, याबाबतचे तर्कवितर्क लावले जात आहेत। निश्चित, धन्यवाद या संपूर्ण माहिती करता। तर अजित पवार यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे मुंबईतल्या वायबी चव्हाण सेंटर इथे। मात्र त्यांच्यासोबत कोणतेही इतर नेते नव्हते, केवळ अजित पवार शरद पवार यांच्या भेटीला आले होते। त्यामुळे ही भेट केवळ स्थानिक पातळीवरच्या मुद्द्यांसाठी होती की अन्य काही कारण होतं याची चर्चा सुरू झालेली आहे। मात्र अजित पवार गटाकडून स्पष्टीकरण समोर आलेलं आहे। माळेगाव साखर कारखान्यासंदर्भात ही भेट झाल्याची माहिती समोर येते। थोड्याच वेळापूर्वी अजित पवार यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे। मुंबईमध्ये दोघांची भेट झाली आहे। वायबी चव्हाण सेंटर इथे भेट झालेली आहे। अजित पवार एकटेच शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले होते। मात्र माळेगाव साखर कारखान्यासंदर्भात आणि बारामतीमधील काही कामांच्या संदर्भात भेट असल्याची माहिती समोर येते। मात्र अजित पवार एकटेच शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेले होते। याशिवाय दोघांमध्ये 20 ते 25 मिनिटं कोणत्या मुद्द्यावरती चर्चा झाली याची चर्चा आता राजकीय वर्तुळात मात्र रंगू लागलेली आहे। राष्ट्रवादीचे दोन भाग झाल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट असे राष्ट्रवादीचे दोन गट झालेले आहेत। मात्र जेव्हा जेव्हा अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र येतात, एका मंचावरती येतात किंवा कोणत्या कार्यक्रमासाठी भेटतात, त्या वेळेस राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगत असते। आज महत्त्वाची घडामोड मुंबईमध्ये घडलेली आहे। वायबी चव्हाण सेंटरमध्ये दोघांची भेट झाली। तब्बल 25 मिनिटं दोघांमध्ये चर्चेची माहिती आहे। मात्र चर्चा नेमकी कुठल्या कारणामुळे झाली याचं स्पष्टीकरण आलेलं नसलं तरी सुद्धा अजित पवार गटाकडून सांगण्यात येतंय की माळेगाव साखर कारखान्यासंदर्भात आणि बारामतीमध्ये इतर कामांच्या संदर्भात ही भेट झालेली आहे। अजित पवार एकटेच शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले होते आणि जवळपास अर्धा तास दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याची उत्सुकता सगळ्यांना आहे। राजकीय वर्तुळात सुद्धा या संदर्भात चर्चा रंगू लागलेली आहे। एकीकडे महानगरपालिकाच्या निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर आलेल्या आहेत आणि त्या दृष्टीनं या दोघांचीही भेट आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागलेली आहे। अजित पवार एकटेच शरद पवारांच्या भेटीसाठी आलेले होते। मुंबईमधल्या वायबी चव्हाण सेंटरमध्ये दोघांची भेट झाली आहे।